विक्रम, आपण इथे हनीमून एन्जॉय करण्यासाठी आलो आहोत. इथे खरेदी करण्यासाठी आलेलो नाही. त्यामुळे कुणालाही काहीही घेण्याची गरज नाही. अगं सुप्रिया, तू स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहेस. माझ्या बहिणीने तिच्या कमाईच्या पैशातून आपले काश्मीरचे हनीमून पॅकेज बुक केले आहे. इथे छान छान स्वेटर आहेत, म्हणून विचार करतोय की अदितीसाठी आणि आईसाठी एक एक स्वेटर घ्यावा. तिने पॅकेज बुक केलं म्हणून काय झालं? तिच्या शिक्षणासाठी पैसे तर तूच खर्च केले होतेस ना. मग एकदा एक पॅकेज घेऊन दिले त्यात नवल कसलं? आपण इथे कोणासाठी काहीही खरेदी करणार नाही आहोत, असं रागातच म्हणत सुप्रिया मार्केटमधून सरळ ते थांबले होते त्या हॉटेलकडे जायला निघते. तरी सुद्धा विक्रम तिला अडवतो आणि म्हणतो, सुप्रिया, तुला जे हवं ते सुद्धा घे तू. मी तुला कोणती वस्तू घेण्यासाठी नकार देत नाही. फक्त इथे चांगल्या प्रतीचे स्वेटर आहेत म्हणून विचार करत होतो की पुन्हा इकडे कधी येणं होईल माहित नाही, म्हणून आईसाठी आणि बहिणीसाठी एक स्वेटर घ्यावा. तशी आपली ट्रिप आता संपत आली आहे. आता काही खरेदी केली तरच उद्या पहाटेचे विमान पकडून आपल्याला परत निघायचं आहे. आज इथली शेवटची संध्याकाळ आहे. विक्रमने एवढ्या चांगल्या पद्धतीने समजावून सुद्धा सुप्रिया त्याचं न ऐकताच हॉटेलमध्ये परत गेली. ती हॉटेलमध्ये गेल्यामुळे विक्रमला सुद्धा नाईलाजाने हॉटेलमध्ये परत जावे लागले. दुसऱ्या दिवशी आल्यानंतर घरासमोर विक्रम आणि सुप्रिया वहिनीला आलेलं पाहून आदिती लगेचच घराच्या मुख्य दरवाजात आली आणि आपल्या वहिनीकडे पाहून मोठ्या आनंदाने म्हणाली, वहिनी, तुमची हनीमूनची ट्रिप कशी झाली आणि तुम्ही माझ्यासाठी काय घेऊन आला आहात? मी काहीही घेऊन आलेले नाही. तिथे सर्व वस्तू खूप महाग होत्या आणि मी जाताना कोणी माझ्याकडे पैशाचा बंडल तर दिला नव्हता. सुप्रिया वहिनीच्या अशा बोलण्याने आदितीच्या डोळ्यात पाणी येतं. हे सर्व तिथेच उभ्या असणाऱ्या सुमित्राताई पाहतात. तेव्हा त्या लगेच आदितीचा हात पकडत म्हणतात, अरे बाळा, तुझा दादा आणि वहिनी आत्ताच खूप दूरवरचा प्रवास करून आले आहेत. त्यांना थोडा वेळ विश्रांती घेऊ दे. कोणीही घरात पाऊल टाकल्याबरोबर त्यांना असे प्रश्न विचारणे योग्य नाही. सुमित्राताई असे बोलत असताना सुप्रियाने आपली बॅग उचलली आणि सरळ आपल्या खोलीत गेली. त्यानंतर आदिती सुमित्राताईंना म्हणाली, अगं आई, मी दादाची एकुलती एक आणि लाडाची बहीण आहे ना, म्हणून मी विचार करत होते की दादा आणि वहिनी माझ्यासाठी नक्कीच काहीतरी घेऊन येतील. म्हणून मी अति उत्साहित होऊन वहिनीला विचारले, त्यात माझी काय चूक आहे? आदिती बाळा, तुझी चूक नाही आहे. परंतु एखादा माणूस जेव्हा दूरवरून प्रवास करून येतो तेव्हा तो खूप थकलेला असतो. त्याला विश्रांतीची गरज असते. अशा माणसाला जर मध्येच कोणी काही विचारलं की मग तो माणूस सरळ उत्तर देत नाही. हे बघ दादा आणि वहिनीने तुला जर काही आणले असेल ना, तर ते थोड्या वेळाने तुला देतीलच ना. जा बरं, तुझी ऑफिसला जाण्याची वेळ झाली आहे ना. हो आई, तो डबा भरून माझ्या बॅगमध्ये ठेवला आहेस ना. मी लगेचच ऑफिससाठी निघते, असं म्हणत आदिती ऑफिसला निघून गेली. आता मात्र सुमित्राताई विचार करू लागल्या, माझ्या मुलीची काय चूक होती? तरी देखील सुनबाईने कसे उत्तर दिले? दादा आणि वहिनीने हनीमूनसाठी काश्मीरला जावे ही तिचीच तर इच्छा होती, म्हणूनच तिने त्या दोघांसाठी हनीमून पॅकेज बुक केलं होतं. सुनबाईचे असे वागणे मला अजिबात आवडले नाही. पण तिची तक्रार करणार कोणाकडे हा प्रश्न सुमित्राताईंसमोर उभा होता. कारण मुलाचे नुकतेच लग्न झाले होते. लगेचच त्याच्याकडे त्याच्याच बायकोची तक्रार केली तर तो म्हणेल, तू लगेचच तिला वाईट म्हणू लागलीस. म्हणून सुमित्राताई काहीही न बोलता शांतच राहिल्या. 1 महिना असाच निघून गेला. त्यानंतर एक दिवस विक्रम ऑफिसमधून घरी आला तेव्हा त्याच्या हातामध्ये एक मिठाईचा बॉक्स होता. घरात आल्याबरोबर सुप्रियाचे तोंड गोड करत विक्रम म्हणाला, खूपच आनंदाची गोष्ट आहे. माझं प्रमोशन झालं आहे. आता पगार वाढणार, त्यामुळे कोणत्याही गोष्टीचं टेन्शन राहणार नाही. फक्त एक अडचण आहे. आता कसली अडचण विक्रम? सुप्रियाच्या या प्रश्नावर उत्तर देताना विक्रमने थोडा वेळ घेतला. कारण पुढचे काही दिवस सुप्रियाला या घरात विक्रम विना काढायचे होते. विक्रम म्हणाला, सुप्रिया, माझं प्रमोशन झालं आहे, परंतु माझी बदली बँगलोर मधल्या ऑफिसमध्ये झाली आहे. त्यामुळे सुरुवातीचे 15 दिवस मी एकटाच तिथे जाणार आहे. तिथे जाऊन सर्व कामाचा तपशील घेणं गरजेचं आहे. त्यामुळे सुरुवातीचे 8 दिवस तरी मला जास्तीत जास्त वेळ ऑफिसमध्ये थांबावे लागेल. त्यामुळे मी तिथेच ऑफिसच्या गेस्ट रूम मध्ये राहील. एकदा का मी सर्व कामाचा तपशील घेतला की त्यानंतर मी तिथेच जवळपास कुठे राहण्यासाठी फ्लॅट भाड्याने मिळेल का याची चौकशी करून फ्लॅट घेईन. त्यामुळे सुरुवातीचे काही दिवस तरी मला तुला बरोबर घेऊन जाणं शक्य नाही. विक्रमच्या अशा बोलण्याने सुप्रियाचे तोंड पडले. मग हीच गोष्ट विक्रमने सुमित्राताईंना सांगितली. तेव्हा सुमित्राताई विक्रमला आधार देत म्हणाल्या, अरे बाळा, तू का काळजी करत आहेस? मी आणि आदिती आम्ही दोघे आहोतच ना. आम्हा दोघींबरोबर सुनबाई राहील. काही दिवसांचा तर प्रश्न आहे आणि तसेही तुमचं लग्न होऊन असे मोठे किती महिने झाले आहेत?
सुनबाईची सुद्धा शेजाऱ्यांबरोबर ओळख होईल आणि तिला आपल्या घरातील चालीरीती सुद्धा समजून घेता येतील. सुमित्राताई असं म्हणाल्यावर विक्रमला थोडा धीर आला. ठरलेल्या दिवशी विक्रम बँगलोरला गेल्यानंतर सुप्रियाने तिच्या खोलीतून बाहेर पडणं बंद केलं. तिला जे काही हवं नको त्या प्रत्येक वस्तूसाठी ती सुमित्राताईंना आणि आदितीला ऑर्डर देऊ लागली. तिने सुमित्राताईंना हे देखील सांगितलं की माझ्यासाठीचं जेवण माझ्याच खोलीत येईल, शिवाय घरात काय जेवण बनवले जाईल हे देखील मीच सांगणार. शुक्रवारच्या दिवशी एकादशी असल्या कारणाने सुमित्राताईंनी वरण भात, भाजी, लोणचं, पापड, कोशिंबीर असा स्वयंपाक बनवला. बरोबर सुप्रिया रागवली आणि म्हणाली, तुम्हाला मी अगोदरच बजावून ठेवलं होतं ना, मी सांगेन तेच खाद्यपदार्थ घरात बनतील, त्या व्यतिरिक्त इतर कोणतेही खाद्यपदार्थ इथे बनणार नाहीत. तरी असं जेवण का बनवलं? तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्यासाठी नॉनव्हेज बनवून द्या, मी असलं जेवण जेवणार नाही. सुमित्राताई अगदी शांतपणे म्हणाल्या, सुनबाई आज एकादशी आहे त्यामुळे मी व्हेज जेवण बनवलं. हे बघा सासूबाई, हे घर माझं आहे, माझा नवरा कमावतो, त्यामुळे या घरात काय खायचं ते मी ठरवणार. तुम्हाला मी आधीच या गोष्टीची कल्पना दिली होती की बुधवार, शुक्रवार आणि रविवार मी मासे, मच्छी, मटण हेच खाणार, हे वरण भात वगैरे काही खाणार नाही. सुमित्राताईंनी सुप्रियाच्या खोलीत आणलेलं जेवणाचं ताट परत नेलं आणि तिच्यासाठी नॉनव्हेज बनवून दिलं. ही गोष्ट जेव्हा संध्याकाळी ऑफिसवरून आल्यानंतर आदितीला समजली तेव्हा ती सुमित्राताईंवर रागवली आणि म्हणाली, आई, तुला या सर्व गोष्टी करण्याची काय गरज आहे? पहिली गोष्ट, तुला वहिनीची नोकर बनून राहण्याचे काहीच कारण नाही. मी तिला मागचे 2 दिवस मदत केली कारण वहिनी म्हणत होती की तिचा पाय दुखत आहे, तिला जागेवरून उठता येत नाही, म्हणून मी तिला मदत केली. पण याचा अर्थ असा नाही की ती ऑर्डर देत राहील आणि तू त्याप्रमाणे वागशील. आज एकादशी होती. मला तरी आठवते की मी लहानपणापासून आजपर्यंत एकादशीच्या दिवशी तू घरी नॉनव्हेज केलेलं नाही. एवढंच काय, एकादशीच्या दिवशी तू दादाला आणि मला आठवण करून द्यायचीस की आज एकादशी आहे, आजचा दिवस बाहेर गेला तरी व्हेज जेवण खा. मला एक गोष्ट चांगलीच आठवते, एकदा एकादशी रविवारी आली होती आणि त्या दिवशी दादाच्या मित्रांची पार्टी होती. त्या पार्टीला गेल्यानंतर दादाने नॉनव्हेज खाल्ले होते. घरी आल्यानंतर त्यांनी ही गोष्ट सांगितल्याबरोबर तू त्याच्यावर किती रागावली होतीस आणि आज तू अक्षरशः घरात नॉनव्हेज बनवून वहिनीला खायला दिलंस. अगं बाळा, ती आपल्या घरात नवीन आहे, त्यात तिला बरं नाही. अशा परिस्थितीत तुझा दादा तिच्यासोबत नाही, म्हणून मी विचार केला उगाच तिला वाईट वाटायला नको. मी जर माझाच हट्ट धरून बसले असते तर तिच्या मनाला वाईट वाटले असते. एखाद्या माणसाचं मन दुखावणे हे काठीच्या मारापेक्षा जास्त भयानक असतं, कारण काठीचा मार कालांतराने माणूस विसरून जातो, पण एकदा का माणसाचं मन दुखावलं ना की माणूस ती गोष्ट विसरत नाही. सुमित्राताईंच्या अशा बोलण्यानंतर आदिती शांत झाली. 2 दिवसांनी विक्रमाला आणि सुप्रियाला आपल्या बरोबर बँगलोरला घेऊन गेला. बँगलोरला गेल्यानंतर तिथे विक्रमने एक भाड्याने फ्लॅट घेतला होता. त्या फ्लॅटमध्ये विक्रम आणि सुप्रिया दोघेच राहत होते, पण तिथे सुमित्राताई नव्हत्या, म्हणून सर्व कामे एकट्या सुप्रियालाच करावी लागत होती. ती विचार करू लागली की एक कामवाली बाई ठेवूयात का, पण हे विक्रमला कसे सांगणार, कारण दिवसभर तर आपण घरामध्ये काहीच करत नाही, आपल्याला दुसरे काय काम असते. म्हणून हा विचार सुप्रियाने मनातच दाबून टाकला. मग ती विचार करू लागली की काहीतरी युक्ती लढवून सासूबाईंना इथे आणावं लागेल. जर सासूबाई इथे आल्या तर सर्व कामं त्या करतील आणि आपल्याला आरामात टीव्ही बघता येईल आणि आपल्या मैत्रिणींबरोबर किटी पार्टीला जाता येईल. अरे वा, ही तर खूपच चांगली आयडिया आहे, पण यासाठी अगोदर ननंदबाईंचे लग्न होणं गरजेचं आहे. तिचं लग्न झालं की सासूबाई घरी एकट्याच राहतील. त्यावेळी विक्रम बरोबर गोड बोलून आईंना एकट्यांना तिथे या वयात कशाला ठेवायचं, आपल्या बरोबरच घेऊन येऊया असं आपण सुचवून विक्रमचे सुद्धा मन जिंकूया. असा विचार करून लगेचच त्या दिवशी रात्री सुप्रियाने जेवताना विक्रमकडे आदितीच्या लग्नाचा विषय काढला. अहो, आदितीताईंचं आता लग्नाचं वय झालं आहे, त्यांचे वेळेत लग्न झाले म्हणजे आपल्यावरची एक खूप मोठी जबाबदारी कमी होईल. तुमचे बाबा या जगात नसल्या कारणाने तुम्हालाच त्यांची जागा सांभाळून तुमच्या बहिणीचं लग्न करण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. सुप्रियाचे असे बोलणे ऐकल्याबरोबर विक्रमच्या मनात सुप्रियाविषयीचा आदर अजूनच वाढला. तो विचार करू लागला की माझी बायको किती विचारिक आहे. ही गोष्ट तर माझ्या लक्षातच आली नव्हती. सुप्रिया अगदी बरोबर बोलत आहे. आता आदितीचं लग्न करून द्यायला हवे. एकदा का तिचा संसार सुखाचा झाला की आई आणि माझ्यावरची खूप मोठी जबाबदारी कमी होईल. जेवण झाल्यानंतर विक्रमने लगेचच सुमित्राताईंना फोन करून आदितीच्या लग्नाविषयी सांगितले. तेव्हा सुमित्राताई म्हणाल्या, बाळा, तुझी हरकत नसेल तर आपण तुझ्या बहिणीसाठी मुलगा शोधूया. ही गोष्ट मी आदितीला म्हणाले होते. त्यावर ती म्हणाली,
मला दादाचे पैसे माझ्या लग्नात खर्च करायचे नाहीत. आता मी कामाला जाते. तिथून थोडेफार पैसे जमा झाले की मग मी लग्नाचा विचार करेन. सुमित्राताईंचं हे बोलणं जेव्हा फोनवरून विक्रमच्या बाजूला बसलेल्या सुप्रियाने ऐकले तेव्हा ती हळुवारपणे विक्रमच्या कानात म्हणाली, अहो, पैसे जमवणार मग लग्न करणार, एवढं कोणी सांगितलं आहे? आदित्यताई चांगली नोकरी करतात, त्यांना कोणत्याही बँक मधून सहज कर्ज मिळू शकते. उगाच चांगले काम करण्यासाठी वाट कशाला पाहायची? मुलगा मिळाला की लग्न करून मोकळे होऊया. हीच गोष्ट विक्रमला आपल्या आईला व्यवस्थितपणे सांगता येत नव्हती. तेव्हा लगेचच विक्रमकडून सुप्रियाने फोन स्वतःकडे घेतला आणि म्हणाली, अहो आई, मी काय म्हणते, आता ताईंचे लग्नाचे वय झाले आहे. तिचं लग्न करणे ही तिच्या दादाची जबाबदारी आहे. पण आता स्वतःहूनच आदित्यताई म्हणत आहेत की त्यांच्या लग्नाचा सर्व खर्च त्या स्वतः करणार आहेत, तर मग वेळ कशाला घालवायचा? त्यांना म्हणा एखाद्या बँकेतून कर्ज घ्या आणि लग्न उरकून टाकूया. कर्जाचा हप्ता हळूहळू जात राहील. सुमित्राताईंना देखील वाटले की आपली सून किती चांगला विचार करत आहे. सुमित्राताईंनी लगेचच ही गोष्ट आदितीला सांगितली. त्यावर आदिती म्हणाली, आई, कर्ज तर सहज मिळेल, पण त्या कर्जाची परतफेड करेपर्यंत किती पैसे भरावे लागतात तुला काही माहित आहे का? आपण 5 लाखाचे जरी कर्ज घेतले ना, तर त्याच्या दुप्पट रक्कम आपल्याला EMI स्वरूपात भरावी लागते. म्हणून मी विचार करते, थोडे पैसे जमले की लग्नाचा विचार करूया. आदिती, तुझी वहिनी तुझ्यासाठी एवढा चांगला विचार करत आहे, तरी देखील तू तिलाच दोष देत आहेस? ते काही नाही, तुझी वहिनी बरोबर बोलत आहे. तू कोणत्या तरी बँकेमधून कर्ज घे आणि आपण तुझं लग्न करू. तुझा दादा आणि मी, आम्ही दोघेही मिळून मुलाचा शोध घेतो. तुम्हाला मुलाचा शोध घेण्याची काहीच गरज नाही. माझ्या लग्नासाठी मुलगा मी शोधला आहे. आदितीच्या अशा बोलण्यावर आश्चर्यचकित होऊन सुमित्राताई म्हणाल्या, अगं, तू हे काय बोलत आहेस? तू चक्क तुझ्या लग्नासाठी मुलगा शोधून ठेवला आहेस आणि हे मला माहित सुद्धा नाही. आई, शोधला म्हणजे तो अमर आहे ना, जो माझ्याच ऑफिसमध्ये काम करतो आणि तो आपल्या मागच्याच गल्लीत राहतो. त्याची आणि माझी चांगली मैत्री आहे. आता आम्ही पुढे जाऊन एकमेकांबरोबर लग्नाचा विचार करत आहोत. आमच्या आवडी निवडी जुळल्या आहेत म्हटल्यावर लग्न केलेलं चांगलंच आहे ना. सुमित्राताई म्हणाल्या, ठीक आहे, आता झोपूया. याविषयी मी उद्या तुझ्या दादाला सांगते. दुसऱ्या दिवशी सकाळी सुमित्राताई विक्रमला फोन करून आदिती ज्या अमरविषयी बोलत होती त्याची विक्रमला चौकशी करण्यास सांगतात. विक्रम म्हणाला, ठीक आहे आई, त्या मुलाची मी चौकशी करतो आणि संध्याकाळपर्यंत तुला कळवतो. विक्रमने आपल्या ओळखीच्या मित्राकडून अमरची माहिती गोळा केली आणि संध्याकाळी सुमित्राताईंना फोन करून सांगितले की मुलगा खूप चांगला आहे. तो त्याच्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या मुलाला कोणतंही व्यसन नाही. त्याच वेळी सुमित्राताई आणि विक्रमने ठरवलं की ठीक आहे, मग आता आपण त्याच मुलाबरोबर आदितीचं लग्न करून देऊया. पुढे लग्नाची बोलणी होऊन लवकरच अमर आणि आदितीचं लग्न झालं. आदिती तिच्या सासरी गेल्यानंतर सुप्रिया विक्रमला म्हणाली, अहो, आदितीताई इथे होत्या तोपर्यंत ठीक आहे, परंतु आता आई एकट्याच आहेत. त्यांना अशा एकटीला इथे ठेवणं तुम्हाला बरं वाटतं का? त्यांना देखील आपण आपल्या बरोबर बँगलोरला घेऊन जाऊया. सुप्रियाचा हा विचार ऐकून विक्रम अगदी भारावून गेला. अगं, मी अजून लग्नाच्या त्या गोंधळामधून बाहेरच पडलो नाही आणि तू लगेचच एवढा मोठा निर्णय घेतलास? अरे वा, तुला ह्याची किती काळजी आहे. ठीक आहे, 2 दिवसांनी आपण बँगलोरला निघणारच आहोत, तेव्हाच आपण आपल्या बरोबर आईला घेऊन जाऊया. विक्रमने जेव्हा ही गोष्ट सुमित्राताईंना सांगितली तेव्हा सुमित्राताई नकार देत म्हणाल्या, अरे बाळा, उगाच तुमच्या संसारामध्ये या म्हातारीची लुडबुड नको. तुम्ही दोघे सुखाने संसार करा, मी इथेच राहीन. तशी आदिती सासरी गेली असली तरी फार लांब गेलेली नाही. माझं काही दुखलं खुपलं तर मी तिला बोलावून घेईन. यावर विक्रम काही बोलणार त्या अगोदरच सुप्रिया म्हणाली, अहो आई, असं कसं? विक्रम तुमचा एकटाच मुलगा आहे, त्याला त्याची जबाबदारी पार पाडावीच लागेल. आणि हो, ताईचं म्हणाल तर त्यांच्या संसारात तुम्ही आता अजिबात लुडबुड करू नका. त्यांना त्यांच्या सासरी राहू द्या. त्यांच्या सासू सासऱ्यांची त्या काळजी घेतील. तुम्ही एकट्या इथे राहिलात तर त्यांचे अर्धे लक्ष इथे येईल, अर्ध लक्ष त्यांच्या संसारात. मग त्यांचा तरी संसार योग्य होणार आहे का? सुप्रियाच्या अशा बोलण्यावर विक्रम लगेचच म्हणाला, हो हो आई, सुप्रिया अगदी बरोबर बोलत आहे. तू इथे एकटी थांबूच नकोस, तू आमच्या बरोबर चल. मुलगा आणि सून एवढा आग्रह करत आहेत म्हटल्यावर सुमित्राताई नकार देऊ शकल्या नाहीत. सुमित्राताई बँगलोरला येईपर्यंत सुप्रिया त्यांच्याबरोबर अगदी गोडगोड बोलत होती. परंतु बँगलोरला पोहोचल्यानंतर जेव्हा दुसऱ्या दिवशी विक्रम ऑफिसला गेला तेव्हा आपल्या हातातील झाडू लगेच तिने सुमित्राताईंच्या हातात दिला आणि म्हणाली, सासूबाई, पूर्ण कचरा काढून घ्या, तोपर्यंत मी आंघोळी करून घेते. मला आंघोळी करण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो. तोपर्यंत तुम्ही कचरा काढून झाल्यानंतर माझ्यासाठी गरमागरम कॉफी ठेवा. पण विक्रम घरी यायची वेळ झाली
की मात्र सुप्रिया स्वतःच कोणते ना कोणते काम करत बसायची, जेणेकरून विक्रम ऑफिसमधून आल्यानंतर जेव्हा पाहिल तेव्हा त्याला दिसेल की सुप्रिया काम करत आहे आणि आई बसलेली आहे. पण हे पूर्णपणे खोटं होतं. विक्रम एकदा का घराबाहेर पडला की सुप्रिया आरामात स्वतःची कामं करायची आणि आपल्या खोलीत आराम करायची. परंतु घरातील सर्व कामं सुमित्राताईंना करायला लावायची आणि दम द्यायची. जर तुम्ही यापैकी काही तुमच्या मुलाला सांगण्याचा प्रयत्न केलात तर मी तुमच्यासह तुमच्या मुलाची बदनामी करेन. वेळ पडली तर मी तुमच्या मुलाला घटस्फोट देखील देईन. त्यामुळे तुम्ही विक्रम समोर तोंड उघडायचे नाही. मुलाचा संसार टिकावा म्हणून सुमित्राताई सर्व काही सहन करत होत्या. त्यामुळे दिवसेंदिवस त्यांचे वजन घटत चालले होते. एक दिवस आदिती आपल्या आईला भेटण्यासाठी आली तेव्हा तिने सुमित्राताईंना समोर पाहताच तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. सुमित्राताईंना मिठी मारत ती रडतच म्हणाली, अगं आई, तू ही काय स्वतःची अवस्था करून घेतली आहेस? इथे तुला काही त्रास आहे का? की तुला कोणता आजार झाला आहे? आदिती बाळा, मला कोणताही आजार झालेला नाही, एवढं बोलून सुमित्राताई रडू लागल्या. त्यावेळी आदिती समजून गेली की वहिनी आईला घरात राबवून घेत आहे. योगायोग असा की त्यावेळी सुप्रिया मैत्रिणींबरोबर शॉपिंगला गेली होती, म्हणून आदितीला सुमित्राताईंकडून सर्व गोष्टी अगदी व्यवस्थितपणे जाणून घेता आल्या. सुमित्राताईंकडून सर्व गोष्टी ऐकल्यानंतर सुप्रिया घरी येण्या अगोदरच आदिती त्या घरातून बाहेर पडली आणि तिने सरळ आपल्या विक्रम दादाचे ऑफिस गाठले. ऑफिसमध्ये विक्रमला भेटून तिने घराची सर्व परिस्थिती सांगितली. तेव्हा विक्रमला धक्काच बसला. तो म्हणाला, आदिती, मी काही दिवसांपूर्वी एकदा आईला विचारले होते. त्यावर आई म्हणाली, बाळा, मी अगदी मजेत आहे. मला वाटलं कदाचित तिला इकडचं वातावरण जमत नाही. काही दिवसांनी या वातावरणाशी जुळून घेतल्यानंतर आईच्या तब्येतीमध्ये सुधारणा होईल. मी तिला खूप फळं वगैरे खाण्यासाठी घेऊन जातो. आदिती म्हणाली, अरे दादा, तू जी फळे घेऊन जातोस ना, ती सर्व वहिनीची आई घेऊन जाते. वहिनीची आई एकटीच आहे हे तुला देखील माहित आहे. पण तिने स्वतःच्या आईसाठी तुझ्या फ्लॅटच्या जवळच एक फ्लॅट घेऊन दिला आहे, ते सुद्धा तुझ्याच पैशातून. वहिनी तुझ्याकडून बचतीच्या नावाखाली जे पैसे घेते ना, त्याच पैशातून तिने तो फ्लॅट घेतला आहे. हे ऐकल्यानंतर तर विक्रमचे डोके चक्र होऊन गेले. अरे, माझ्या घरामध्ये एवढ्या साऱ्या गोष्टी घडत आहेत आणि मला काहीच माहित नाही. विक्रमला प्रचंड राग आला आणि तो रागातच घरी जायला निघाला. तेव्हा आदितीने त्याचा हात पकडला आणि म्हणाली, दादा, तू कोणतीही घाई गडबड करू नकोस. तुझ्याकडे ठोस पुरावा आल्याशिवाय तू कोणतीही गोष्ट लगेचच वहिनीसमोर बोलू नकोस, नाहीतर ती तुला खोटं ठरवेल. मी तर म्हणते तू घरामध्ये एक सीसीटीव्ही कॅमेरा बसवून ठेव, म्हणजे घरामध्ये नक्की काय चाललं आहे हे तुला देखील कळेल आणि तुझ्याकडे ठोस पुरावा देखील असेल. त्याच दिवशी विक्रमने घरी गेल्यावर सुप्रियाला मुद्दामून किराणा सामान आणण्यासाठी पाठवली. त्यावेळेस त्याने सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घेतले. त्या रात्री अगदी नेहमीप्रमाणे सगळं व्यवस्थित होतं. पण सकाळी विक्रम ऑफिसला गेल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरामध्ये घरामध्ये जे जे काही घडत होते ते विक्रम आपल्या ऑफिसमध्ये बसून मोबाईलमध्ये पाहत होता. ते पाहून विक्रमच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने लगेचच हॉटेलमध्ये थांबलेल्या आपल्या बहिणीला आदितीला फोन करून घरी बोलावून घेतले. आदितीला त्याने सांगितले की मी ऑफिसमधून लवकर सुट्टी घेऊन लगेचच घरी पोहोचत आहे, तू देखील तिथे पोहोच. आपल्या आईला भेटण्यासाठी आणि भावाकडे 2 दिवस राहण्यासाठी आलेली आदिती सर्व परिस्थिती समजल्यानंतर भावाच्या घरी न थांबता बाहेर हॉटेलवर थांबली होती. विक्रम ऑफिसमधून जेव्हा मध्येच घरी आला तेव्हा घरची परिस्थिती काही वेगळीच होती. सुमित्राताई आपल्या सुनबाईच्या पायाजवळ बसून तिचे पाय दाबत होत्या. हे दृश्य जेव्हा विक्रमने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले तेव्हा मात्र त्याचा राग अनावर झाला आणि त्याने रागाच्या भरात सुप्रियाच्या एक कानशिलात मारली आणि म्हणाला, आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालती हो, आणि तुझी आई कुठे आहे? सुप्रियाच्या आईला वाटलं की नक्की काय घडले आहे, कारण त्यावेळी ती फ्रीजमधून सर्व फळे आपल्या पिशवीमध्ये काढत होती. ती तशीच फळांची पिशवी घेऊन सुप्रियाच्या खोलीत आली. आपल्या सासूबाईंना समोर पाहून विक्रम मोठ्याने ओरडला, जशी हे फळं घेऊन जाता ना, तशी तुमच्या मुलीला सुद्धा आज स्वतः बरोबर घेऊन जा. सुप्रियाची आई म्हणाली, अहो जावई बापू, काय म्हणत आहात तुम्ही? मी अगदी बरोबर बोलत आहे. तुमची मुलगी माझ्या आईला इथे राबावून घेते आणि माझ्या आईसाठी आणलेली फळं दुसरंच कोणीतरी खाऊन धष्टपुष्ट होत आहे. आता तरी गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल. जी बायको माझ्या आईला किंमत देत नाही, तिचा सन्मान करत नाही, अशी माझी बायको असूच शकत नाही. आजपासून हिचा आणि माझा संबंध संपला. हे ऐकल्याबरोबर सुप्रिया विक्रमच्या पायावर डोकं ठेवून रडू लागली आणि म्हणाली, अहो, तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे. मी लादी पुसत असताना अचानक माझ्या पायामध्ये गोळा आला. मी तिथेच पडले. मग कशी तरी हळूहळू येऊन बेडवर पडले. हे सर्व आईंना पाहवलं नाही म्हणून त्या माझे पाय दाबू लागल्या. बरोबर नाही, आता तुम्हीच सांगा. तेवढ्यात मोठ्याने आवाज आला, वहिनी, काय बरोबर आणि काय चूक
हे आई नाही, आता मी तुम्हाला सांगते. माझी आई इथे आल्यापासून तिला तुम्ही घरातील कामवाली बाई बनवून ठेवली आहात आणि तिला वरती धमकावलं की जर तिने माझ्या भावाला किंवा इतर कोणाला याविषयी काही सांगितलं तर तुम्ही माझ्या भावाला घटस्फोट देणार. तुम्हाला ही गोष्ट चांगली माहित होती की आपल्या मुलाचा संसार वाचावा म्हणून आई कायमच तोंड बंद ठेवेल आणि तुमची गुलामगिरी करत बसेल. पण बरं झालं मी काल आईला बघण्यासाठी इथे आले, तेव्हा तुम्ही घरी नव्हतात. तरी देखील आई या सर्व गोष्टी सांगायला घाबरत होती. परंतु जेव्हा मी तिला धीर दिला तेव्हा तिने सर्व गोष्ट मला सांगितली. एवढंच काय, तर दादांनी आणलेली सर्व फळं सुद्धा तुमची आई येऊन इथून घेऊन जात होती. पण त्यातील एक फळ सुद्धा तुम्ही कधी आईला खायला दिलं नाही. विक्रमराव, तुमची बहीण खोटी बोलत आहे. हिचा काहीतरी स्वार्थ आहे म्हणून ही खोटं बोलते. ही अचानकपणे आपल्या घरात कशी आणि का आली? तुम्हाला तरी हिने फोन करून सांगितलं होतं का? विक्रमने अजून एक कांचीला सुप्रियाच्या मारली आणि म्हणाला, माझी बहीण खोटं बोलत आहे, तू बरोबर बोलत आहेस. विक्रम असं म्हणाल्याबरोबर सुप्रियाचा चेहरा फुलला. तिला वाटलं होतं की आता बाजू पलटली. पण काही क्षणात विक्रमने आपल्या मोबाईल मधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग सुप्रियाला दाखवली. तेव्हा मात्र तिने मान खाली घातली आणि स्वतः आपलं पितळ उघडं पडलं आहे. सुप्रिया आणि तिची आई त्या घरातून बाहेर गेल्यानंतर विक्रमने आदिती आणि सुमित्रा ताईंना मिठी मारली आणि मोठ्याने रडत म्हणाला, माझी खूप मोठी चुकी झाली. मी त्या चेटकिणीच्या गोड गोड बोलण्याला भुलून आईकडे दुर्लक्ष केलं. पण यापुढे असं कधीच होणार नाही. 8 दिवसानंतर वकिलामार्फत विक्रम घटस्फोटाची नोटीस पाठवली आणि काही महिन्यानंतर ते दोघेही कायमचे विभक्त झाले. आता सुप्रियावर रस्त्यावर भीक मागून पोट भरण्याची वेळ आली आहे. रस्त्यावर कोणी काही दिले नाही तर ती एखाद्या मंदिराच्या पायऱ्यांवर जाऊन बसते आणि तिथे कोणी काही देईल का या आशेने बसून राहते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, सुप्रियाच्या अशा अवस्थेला तीच कारणीभूत आहे असे आपल्याला सुद्धा वाटते का? वाटत असल्यास तसे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कथेला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया अशा छान छान कथांचं. धन्यवाद.